नमस्कार. मधुगटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मधुगटमध्ये आज आपण ऐकणार आहोत जगप्रसिद्ध टूर दी फ्रान्स या सायकल स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेत यशाची शिखरे सर करणाऱ्या ब्रिटिश टीम विषयी. कारण यश मिळवण्यासाठी या टीमने वापरलेले तंत्र आपल्या जीवनामध्ये तितकेच उपयोगी आहे. टूर दी फ्रान्स ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड स्पर्धा आहे. 3 आठवड्यामध्ये 3600 किलोमीटर इतके अंतर या स्पर्धेत पार करावे लागते. शर्यतीचा मार्ग सपाट आणि पर्वतांमधून जाणारा, सायकलपटूचा शारीरिक मानसिक कसपणाला लावणारा. या स्पर्धेमध्ये तब्बल 100 वर्ष ब्रिटिश सायकल टीम दरवर्षी नित्य नियमाने सहभागी होत होती, पण जिंकत मात्र नव्हती. मग 2010 साली या टीमला मार्गदर्शन करण्यासाठी डेव ब्रेल्सफोर्ड यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मोठमोठे बदल करण्याऐवजी छोटे छोटे बदल करण्याचा फंडा अंमलात आणण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या टीमला स्पर्धेसाठी आवश्यक गोष्टींमध्ये फक्त 1% इतकी सुधारणा करण्याची सूचना दिली. विचारविनिमय सुरू झाला. सायकलपटूला इन्फेक्शन होऊ नये यासाठी हात अधिक चांगले कसे धुता येतील हे ठरविण्यात आले. उत्तम आरोग्यासाठी सध्याच्याच आहारावर अधिक काटेकोरपणे लक्ष दिले जाऊ लागले. सायकलची सीट अधिक चांगली बनविण्यात आली. टायरच्या वजनातही बदल करण्यात आला. सायकलची डिझाईन बदलून अधिक चांगले करण्यात आले. इतकेच काय तर कोणत्या प्रकारच्या अंथरुणावर अधिक चांगली झोप लागते हे पाहून झोपण्यासाठी आरामदायी बेड बनविण्यात आले. या सर्वांचा काही महिन्यात इतका परिणाम झाला की सायकलिंग टीमने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. कोणताही मोठा बदल नाही, फक्त छोटे छोटे बदल आहेत, त्यातच थोडी अधिक सुधारणा इतकेच ते करत होते. 3 वर्ष उलटली आणि 100 वर्षात जे घडले नव्हते ते घडले. या टीमने टूर दी फ्रान्स स्पर्धा जिंकली आणि इतिहास घडवला. इतकेच नव्हे तर याच वर्षीच्या म्हणजे 2013 साली ब्रिटिश ऑलिम्पिक्समध्ये याच टीमने 70% सुवर्ण पदके जिंकली. त्याही पुढच्या वर्षी पुन्हा एकदा टूर दी फ्रान्स जिंकली आणि सातत्य राखले. आपल्या जीवनामध्ये आपण खूप काही करायचे ठरवतो, सुरुवातही करतो, मात्र अपेक्षित यश मिळतेच असे नाही. तर या गोष्टीतून एक धडा आपण शिकायचा, तो म्हणजे कितीही मोठी गोष्ट करायची असू देत, सुरुवात करा लहान लहान गोष्टींनी. सातत्य राखत रोज सुधारणा करा. अपेक्षित बदल नक्की घडेल. करावयाचे काम ओझे न वाटता सहज सवयीचा भाग बनेल. उदाहरणार्थ, मला रोज 2 किलोमीटर इतका चालण्याचा व्यायाम करायचा आहे, तर सुरुवात पहिल्या दिवशी फक्त 10 मिनिटे चालून करूया. रोज थोडा वेळ अधिक चालूया आणि असे करत करत रोज 2 किलोमीटर चालण्याचे लक्ष्य साधूया. नंबर 2, ज्या विषयाचे ज्ञान हवे त्या विषयाचे 1 पान पहिल्या दिवशी वाचायचे आणि पुढील प्रत्येक दिवशी थोडे अधिक वाचायचे. नंबर 3, मोबाईल, टीव्ही यामध्ये वाया जाणारा वेळ याच तंत्राने आपण कमीत कमी करत वाचवू शकतो. म्हणजे काय, क्षेत्र कोणतेही असो, आरोग्य, करिअर, व्यवसाय, आर्थिक नियोजन, काय करायचे ते ठरवा. सुरुवात करा. रोज 1% सुधारणा करा. होणारा बदल तुम्हाला चकित करणारा असेल, कारण रोज 1% या दराने वर्षाच्या 365 दिवसाच्या शेवटी तुमच्यामध्ये 37% एवढी लक्षणीय सुधारणा झालेली असेल. तुमचे रूपच बदलेल. चला तर मग करूया सुरुवात 1% सुधारणेची.